नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल ताथोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो बघा, आपण मागील एक दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला थ्रिप्सबद्दल, कांद्यावर जे थ्रिप्स येतात याच्याबद्दल मित्रांनो तुम्हाला माहिती दिलेली आहे। फवारण्याबद्दलही आपण सांगितलं की कोणत्या स्टेजेसमध्ये आपण कोणतं कीटकनाशक घेऊन कुठली मित्रांनो आपण फवारणी ही केली पाहिजे। मात्र काय होत असतं, बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या कांदा प्लॉटवर थ्रिप्स येतात आणि हे थ्रिप्स आल्यानंतर शेतकरी जे आपले औषधांच्या दुकानावर जाऊन औषधं आणतात। मात्र बऱ्याचदा एक वेळ दोन दोन वेळाही त्या थ्रिप्सवर फवारणी करून पण जो योग्य रिझल्ट आहे हा भेटत नाही। आपल्या कांदा पिकावरच्या थ्रिप्सचं नियंत्रण हे पूर्णपणे मित्रांनो होत नाही किंवा मित्रांनो त्याचं नियंत्रणच हे होत नाही। तर असं का होते? बऱ्याच शेतकऱ्यांचं असं असते की थ्रिप्सवर म्हणजे अगदी चांगल्या प्रकारे रिझल्ट देणारे कीटकनाशक कोणते याबद्दलच बरीचशी माहिती ही शेतकऱ्यांना नसते। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आणि मी पण मित्रांनो थ्रिप्सवर बऱ्याचशा कीटकनाशकाचा वापर केलेला आहे। त्यातल्या काही कीटकनाशकांचा मला फायदा मिळाला आहे, मला त्याचा रिझल्ट मिळाला आहे। आता असे कुठले कीटकनाशक आहेत की ज्यांचा मला सर्वात जास्त रिझल्ट हा आपल्या कांदा पिकावरील थ्रिप्सवर नियंत्रण मिळवण्यास कोणत्या कीटकनाशकाचा सर्वात जास्त फायदा हा झालेला आहे, हेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मित्रांनो ही गोष्ट शेअर करणार आहोत। असे काही मित्रांनो काही असे काही ठराविकच कीटकनाशक आहेत, असं काही नाही आहे की असे टॉप 5 असे काही नाही आहेत मित्रांनो। मला ज्यामुळे थ्रिप्सवर चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळवता आले ते कीटकनाशक कोणते आणि तेच मी कीटकनाशक मित्रांनो आज तुमच्यासोबत मित्रांनो शेअर करणार आहे। तुम्हाला काय वाटते? तुम्हाला पण हेच कीटकनाशक चांगले वाटतात का हे तुम्ही नक्की कळवा। आणि आपापलं मत असते, आपापल्या एरियातील मित्रांनो वेगळे पण असू शकतात। तुम्हाला मी जे सांगितलं त्याच्यापेक्षा काही वेगळ्या कीटकनाशकाचे अनुभव आलेले असू शकतात। तर मित्रांनो आपण ते जाणून घेऊया की ते कोणते कीटकनाशक आहेत ज्यामुळे मला थ्रिप्सवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता आले। मित्रांनो बघा, कांदा पिकावर थ्रिप्स आल्यानंतर त्याचं जे नियंत्रण आहे हे बऱ्याचदा खूप कठीण होऊन जाते आणि त्यामुळेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसानही मित्रांनो होते। म्हणून थ्रिप्स आल्यानंतर त्याचं योग्य व्यवस्थापन करणे ही एक महत्त्वाची गोष्ट असते आणि त्यामुळेच योग्य कीटकनाशकाची निवड करणे ही मित्रांनो एक महत्त्वाची त्यामधली मित्रांनो जी आहे ते गोष्ट असते। म्हणून आपण योग्य कीटकनाशकाची निवड करणे हे मित्रांनो महत्त्वाचे आहे। बघा, मी पण मागील बऱ्याचशा वर्षात माझ्या पण प्लॉटवर मित्रांनो बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात थ्रिप्सचा जो आहे तो प्रादुर्भाव झाला आणि अशातच वेगळ्या कीटकनाशकाचा यावर मी वापर केला। आता कोणत्या कीटकनाशकानं मित्रांनो फरक नाही पडला यापेक्षा कुठल्या कीटकनाशकानं मला जास्त प्रभावित केले याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। बघा मित्रांनो, त्यापैकी एक कीटकनाशक आणि ते म्हणजे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे आणि मी पण आपल्या मागील काही व्हिडिओमध्ये त्याची मित्रांनो आवर्जून माहिती तुम्हाला दिलेली आहे। ते म्हणजे मित्रांनो घरडा कंपनीचे पोलीस, ज्याच्यामध्ये फिप्रोनिल 40% आणि इमिडाक्लोराइड 40% हा घटक आहे। या कीटकनाशकाचा मला सर्वात जास्त जो रिझल्ट आहे हा आपल्या कांदा पिकावर थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी मिळाला आहे। मागील वर्षी माझ्या प्लॉटमध्ये आणि आमच्या संपूर्ण एरियामध्ये बऱ्याच प्रमाणात जे हे थ्रिप्स आहेत याचा मित्रांनो प्रादुर्भाव झाला होता आणि माझ्या प्लॉटवर मी घरडा कंपनीचे जे पोलीस आहे याच्या 2 फवारण्या घेतल्या आणि मला त्याचा अत्यंत बेस्ट रिझल्ट हा मिळाला आहे।
यानंतर मित्रांनो आणखी एक कीटकनाशक ते म्हणजे मित्रांनो जंप. याच्यामध्ये फिप्रोनिल हा 80% घटक आहे आणि याचाही एक चांगला रिझल्ट मला पाहावयास मिळाला आहे. यानंतर मित्रांनो आणखी मला एक चांगला रिझल्ट देणारं जे कीटकनाशक आहे थ्रिप्सवर, ते म्हणजे मित्रांनो सिजेंटा कंपनीचे अलिका. मित्रांनो बघा, तुमचा कांदा प्लॉट जेव्हा पेरणी करून 50-60 दिवसांचा असतो किंवा मित्रांनो लागवड करून जेव्हा तो 30-40 दिवसांचा असतो, तेव्हा जर तुमच्या कांदा पिकावर थ्रिप्सचा जर प्रादुर्भाव झालेला असेल, प्रादुर्भाव जर मित्रांनो असा मध्यम रेंजचा असेल, तर तुम्ही त्याच्यावर सिजेंटा कंपनीचे अलिका हे वापरू शकता. आणि याचाही मला एक बऱ्या प्रमाणात जो आहे तो फायदा या कीटकनाशकामुळे झालेला आहे. आणि मित्रांनो याचा पण मला एक मित्रांनो रिझल्ट चांगल्या प्रकारे पाहावयास मिळाला आहे. आणखी जर मित्रांनो तुम्हाला सांगायला गेलं तर बघा, या कीटकनाशकाविषयी तुमचं काही वेगळं मत असू शकतं. ते म्हणजे मित्रांनो सिजेंटा कंपनीचेच पॉलिट्रिन. सिजेंटा कंपनीचे जे पॉलिट्रिन हे जे आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये प्रोफेनोफॉस 40% प्लस सायपरमेथ्रिन 4% हा घटक आहे, याचा पण मला एक चांगला रिझल्ट पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो हे जे काही 3-4 औषधं आहेत, हे मला मित्रांनो वैयक्तिकरित्या मला थ्रिप्सवर बऱ्यापैकी काम करताना दिसले आहेत. आणखी जर मित्रांनो तुम्हाला सांगायचं गेलं तर बघा, कांद्याच्या पहिल्या अगदी मित्रांनो सुरुवातीच्या स्टेपला जे कराटे हे जे मित्रांनो एक कीटकनाशक आहे, ज्यामध्ये मित्रांनो लॅम्बडा सायथ्रोनिल हा घटक येतो, याचा पण मित्रांनो एक चांगला रिझल्ट मला कांदा पिकावर थ्रिप्ससाठी दिसला आहे. आणि हे कराटे मित्रांनो थ्रिप्सचा तर बंदोबस्त करते, पण त्याच्यामुळे एक असा माझा अनुभव आहे की ज्यामुळे कांद्याची थोडीशी वाढही मित्रांनो बऱ्यापैकी होते. आणि त्यामुळे ते पण एक कीटकनाशक जेव्हा तुमचा कांदा हा सुरुवातीच्या स्टेजला असेल, तेव्हा तुम्ही त्याच्याकडे पण मित्रांनो जाऊ शकता. असे मित्रांनो हे 4-5 कीटकनाशक आहेत, जे मित्रांनो मला वैयक्तिकरित्या बरे वाटले. तुम्हीही तुमच्या पिकावर त्याचा मित्रांनो वापर हा करू शकता. पण आता जर तुमचा कांदा जर मोठा झालेला असेल, एक 70-80 दिवसांचा असेल, तर तुम्ही त्याच्यावर मित्रांनो पोलिस किंवा जंप या कीटकनाशकाचा वापर करावा, असं माझं मत आहे. तुमचं मत मित्रांनो वेगळं असू शकतं. आणि मित्रांनो तुम्ही हे पण आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला पण तुमच्या कांदा प्लॉटवर थ्रिप्सवर कुठल्या कीटकनाशकाचा चांगला रिझल्ट हा पाहायला मिळाला आहे, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांचे अनुभव जर मित्रांनो जर सर्व शेतकऱ्यांना मिळाले, तर त्यांना पण आपल्या कांदा पिकावरील जे थ्रिप्स आहेत यांना मित्रांनो नियंत्रण करण्यासाठी एक मदत मिळेल. तर मित्रांनो नक्की तुम्ही पण तुमचा थ्रिप्स याच्यावरचा जो अनुभव आहे कांदा पिकावरचा, तो आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. बाकी तुम्हाला जर ही माहिती आवडली तर आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत नक्की शेअर करा. आणि मित्रांनो चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब नक्की आपल्या चॅनलला करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ नक्की शेअर करा. धन्यवाद.